नमस्कार, स्वागत है आपका प्रेमा देवी न्यूज़ में। मैं हूं अमरनाथ। दोस्तों, इस वक्त मैं महाराष्ट्र के थाना में मौजूद हूं और थाना का ये जो है कोट नाका इलाका है, यानी कोट नाका एरिया है। और यहाँ पे अभी थोड़े दिन पहले एक बहुत बड़ी रैली निकली हुई थी। जो आदिवासी हैं महाराष्ट्र के, उनको जो ज़मीन का कुछ विवाद चल रहा था, उसको लेकर जो है ये लोग वहाँ पे कुछ दिन पहले रैली निकाले थे और एकनाथ शिंदे जी से जो है मांग कर रहे थे कि उनका जो भी ज़मीन है, यानी जो बंजर ज़मीन है, उसी के कुछ मैटर था, उसमें जो है इन्होंने रैली निकाली थी। और ये आवाज़ जो है एकनाथ शिंदे तक पहुंची थी और ऐसा एकनाथ शिंदे ने इसको जो है मान्य भी कर लिया था। लेकिन ऐसी क्या बात हो गई, क्या इन लोगों की मांग नहीं पूरी हुई, ऐसे क्या प्रॉब्लम हो गई कि ये लोग फिर से यहाँ पे बैठे हुए हैं धरने पर। और ये जो है कोट नाका इलाका है, जो भी कुछ धरना होता है फ़िलहाल यहीं पे धरना दिया जाता है। ये महाराष्ट्र की महिलाएं हैं, महाराष्ट्र के जो ये बुज़ुर्ग आप देख रहे हैं, इनसे ही पूछते हैं कि क्या इनकी मांग पूरी हुई कि नहीं, और एकनाथ शिंदे ने क्या आश्वासन दिया था और आगे उन्होंने क्या करने के लिए बोला हुआ है। ताई, काय नाव आपलं, आपलं नाव सांगा आणि काय मुद्दे तुमचे ते हे सांगा पूर्ण. माझं नाव आहे माधुरी सुतार आणि आमचे मुद्द्यांपेक्षा आमचं म्हणणं हेच आहे की कलेक्टर साहेबांनी आम्हाला आमची जागा आम्हाला द्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या बाजूने कोणीच नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांचं हे ठाणे शहर आहे आणि त्या ठाणे शहरामध्ये त्यांच्या लाडक्या बहिणी अशा रस्त्यावर पडल्यात. त्यांच्याकडे कोण लक्ष देईल? तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणी करता, पण तुमच्या लाडक्या बहिणी आजचा 7वा दिवस आहे. तुमच्या लाडक्या बहिणी रस्त्यावर आहेत, रस्त्यावर अक्षरशः उन्हातान्हात आहेत. त्यांच्यावर तुम्ही लक्ष कधी द्याल? आणि काहीही करून आम्हाला आमची जागा हवी आहे, आम्ही त्याशिवाय इथून उठणार नाही. पण लाडके भाऊ ते मान्य केले होते ना ते द्यायला, काय झालं ते? नाही, काय बोलले ते? काहीच बोलले नाही ते, काहीच बोलले नाही, भेटले सुद्धा नाही, काही नाही, हे पण नाही, निरोप पण नाही आला त्यांचा. आता काय केलं? काय करायचं नाही आम्हाला, ते कधी येऊन विचारत पण नाही. त्यांना निवेदन पण दिले, आम्हाला काही त्यांना निवेदन पण दिलेले, ते पण आलेच नाही. निवेदन कोणाला दिले तुम्ही? एक मिनिट, आम्ही नाही थांबा, कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं की म्हणजे की आम्हाला त्यांना भेटायचं आहे. तर त्यांनी आज आम्हाला 11चा टायमिंग दिला होता. आज आम्ही गेलो भेटायला, पण आम्हाला कलेक्टर साहेब नाही भेटले, पण ते त्यांच्या खालचे उपजिल्हाधिकारी असतात ते भेटले. पण आम्हाला जसं समाधानकारक उत्तर त्यांच्याकडनं अपेक्षित होतं ते उत्तर आम्हाला मिळालं नाही आहे. शेवटी मुद्दा तो आमचा पात्र अपात्र यामध्येच गेला. त्यामुळे आम्हाला ते नको आहे, आम्हाला आमची जागा हवी आहे. त्यासाठी आम्ही अजूनपर्यंत बसलो आहोत.